बाय माणूस त्यांच्या पेवर मध्ये जाऊ राहिली हा म्हणजे आपण बोलून राहिलो तो या गोष्टी चालल्याच यांच्यावाल्या शेवट अधिकारी सांगू राहिले तिकून यांच्यावर गुन्हे दाखल करा तरी मॅडम काय यांच्यावर गुन्हे दाखल करीना मग हा आता मंडलिक साहेबाला फोन केला ते म्हणते त्यांच्यावर 153 गुन्हा डायरेक्ट दाखल करा पण मॅडम एक पण ऍक्शन घ्यायना काय ऍक्शन घ्यायना इथं बरं शांत बसा चला जेसीबी चालू कर हे कर चालू जे होईल ते होईल म्हणजे जायला तू आमची झाले आपण भरल्या बांगड्या 7 वर्षात अगं काय गप ना गप करता करता 7 वर्ष झाली काय गप ना तिकडून आज साहेबांनी सांगितलं ना यांच्यावर गुन्हे दाखल करा मग काय अडचण नाही मॅडमला तहसीलदार साहेब नाही तुम्ही तहसीलदार साहेबांना फोन केलेला आहे आता मुदत का द्यायची कशाची हायकोर्टाचा निकाल आणला तर तरी मुदत द्यायची हायकोर्टाचा अपमान करायचंय का अवमान करायचा का आता मुदत कशी द्यायची बाकीचा तोपर्यंत वळ येते काढून ते चालू करा आमचा टायमिंग चाललेला आहे मॅडम शेड काढायला लावा ना तुम्ही आता ते शेड रात्री बांधलेले मग आता पुन्हा शेडची परवानगी आणायची काय मी आता असं नाही ना मॅडम ते रात्रीतून काय करते तुम्ही रस्त्याचे फोटो दाखवले ना मॅडम रस्त्याचे फोटो थांब रे तू थांब रे थोडं थांब मी बोलतोय 2 मिनिट थांब हो मॅडम हे बघा आता तुम्हाला रिसर्च सांगतो आता मी जेसीबी चालू करतोय एक सांगतो आणि हे जे झाडं तुमच्या झाडाला धक्का लागला जोपर्यंत परवानगी येत नाही तोपर्यंत बाकीचं ती आम्ही ती झोपडी काढतोय बरोबर चला हे चला तर मॅडमला घ्या ना मॅडम हा तुमच्या प्रोसेस ना तुम्ही जे आहे त्याला तुम्ही प्रोसेसच करा तुम्ही प्रोसेसच करीन मी आता साहेबांची थांबरे का यार तू ताप तुला यार तापवतो म्हणजे 7 वर्षाचं कसं सोपी थोडी का नाही 5 वर्ष वेळ संपवायचा आहे त्यांना आदेश पाळायचे नाही का पाळायची मॅडम आतापर्यंत आम्ही काही वाईट बोललो तुम्ही काय सांगताय पर्यंत काय क्रिटिकल कंची कोणती क्रिटिकल कंची कोणती कुठे क्रिटिकल दाखवताय मॅडम काहीच नाही ते फक्त दाखवतात ते 4 डोके करा ना मग त्यांच्या घरचे सोडून इतर कोणी लोक आहे की इथं तुम्ही सांगा येऊ द्या 4 बाय 4 माणसं चेष्टा कर मग गुन्हा दाखल करा ना मग 8 दिवस द्या तुम्ही गुन्हे दाखल करा बिनधास्त गुन्हे आमच्यावर गुन्हे दाखल करा त्यांच्यावर करा येते पाण्या आम्हाला पेरणीला जागा नाही पेरणीला जागा नाही आम्हाला आता मग पाऊस पडला तर आम्ही जायचं कुठून तुम्हाला शुद्ध मराठी भाषा सांगतो हे मशिनरी भेटत नाही हा ह्या 15 दिवस पहिले सांगून आज रोजाना आज एक मशीन तिथे आहे 5-6 ट्रॅक्टर तिथे आहे आणि हा जेसीबी इथे आहे बरोबर आता टायमिंग चालू आहे टायमावर त्यांना दगड मिळणार नाही टायमावर त्यांना मुरुम आता टायमिंग चालू आहे सांगा ती जेसीबीची आणि यांचे हे बिल चालू आहे सकाळी लिहून घेतलेले आहे मीटर 8 वाजेपासून जरी असले तरी यांना रिडिंग चालू आहे ही तक्तक त्याच्यापेक्षा जास्त ती तक्तक घ्यायची जास्त. हा नाही तर आम्हाला 4 आणि 8 दिवसांनी काही फरक पडला नसता ही तक्तक ती चालू आहे जास्त आणि उद्या त्यांचा पोलीस बंदोबस्त जो खर्च भरलेला आहे ते परत त्यांना रिन्यू भरायचा म्हणजे ते एक बोजा त्यांच्या भोकडी पडतोय ना आणि बाई माणूस आहे, तिच्या मागं कोणीच नाही तिच्या मागं कोण नाही आता केलं आम्ही एवढं एकटीच बाई तिच्या मागं कोणीच नाही मुदत द्या त्यांचे गुन्हे दाखल करा मुदत द्या आम्हाला लगेच पुढे ढकलून तुमचं कामकाज बंद करून टाका स्टेप बाय स्टेप चला तुम्ही तुमचं कामकाज बंद करून टाका तुम्हाला मला एवढं माहिती आहे तुम्हाला जर माहिती आहे अशी कंडिशन तुम्ही पोलीस बंदोबस्त 2च कसं काय मागवले हा मी माझं काम आहे साहेबांनी काय सांगितलं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं त्याच्या पलीकडे जाऊन त्याच गुन्ह्याचं दाखल करून तुम्च्या हातात त्यांना पत्र द्यायचं त्यांना करू चालू तू कुठे चालू करू राहिला तुम्ही पुढे जा ना तुम्ही त्या 4 बाया सोडून 5वा माणूस येत नाही गावात तुम्ही काय टेन्शन घ्या लगेच बंद करा हे पाहुणे आणि रावळे येणारच मग म्हणजे असे उद्या आज उद्या 8 दिवसाने येणं तेच चालून द्यायचं गुन्हे ठोकून हाफ मर्डर त्यांचे 7 आहे त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हे आहेच आमचे त्याच्यामुळे दोन्हीचे चला गरीब लोक हो चला ना पोलीस हात नका लावू तुम्ही झाडाच्या पुढं मागे लोडर चालू करा लगेच हा
नाही छान ते गाण्या मी काही झाडाला मशीन लावणार नाही. नाही नाही परवानगी आल्यावर लावा पाडायचं पुढायचं तिकडं पा हा जवळ झाडाची परवानगी नाही तर तुम्हाला काय तिकडे करायचं करा, फक्त झाडाला हात लावणार हा चाल ओके नंगट साहेब त्या परवानगी आणून सुद्धा मॅडम 8 दिवसांनी करून देणार नाही. 8 दिवसानं तुमचं ऐकलं असतं आम्ही ते काय म्हणते परवानगी आणली तरी आम्ही करून देणार. तुम्ही रीतसर त्यांच्यावर कारवाई करा करून द्या ना ते बाकी चालू करू द्या ना मग. चला ए राहू बाई बस रे बस रे चालू आत्ता शिकणे आत्ता नाही मॅडम जेव्हा आपण देत होतो तेव्हा आता आमचा खर्च होऊन गेला आहे. आता रे सर आमचे आम्ही आणेल ए कॅमेरा चालू कर बालम कॅमेरा चालू कर येतोय मी 8 तासात ठीक 8 तासात येतोय हो तुमचा नंबर शिवाय माझ्याकडे संतोष भाऊ पाहुणे आपण असं काय करता जेवल्यात आलो अर्धा 20 मिनिटात तिथं आलो हे काय काम चालू करेन हे काय काय नाही उडवणार यार तू उडव घे तिकडे झाडाने मिळून रस्ता कसं काय नाही ना रस्ता कसं काय असं गरीब असेल रस्ताच नाही मिळून बाय त्यांना म्हणा त्या सेंटरपासून इकडे लुटायचं बरं का झाड आहे पण इकडे झाड आहे पण इकडे हो काय चालतं तिकडं तुम्ही तिकडं कॅमेरा समोर बोला लय जड जाणार तुम्हाला मोर लय म्हणजे लय जड जाणार आहे एकाच जरी काही झालं ना तुम्हाला लय जड जाणार आहे मोर एवढं कधी लक्षात धरा शांतरा मशीन आलं का हो इकडे बोला टेन्शन नको घेऊ ना तिला काय नाही लागणार तुम्ही कशाला बोलायचं त्यांच्यासोबत? अधिकारी त्यांना बोलायचं ते मशीनचं ते काय संबंध त्यांना पहिले सांगितलं परमिशन द्या मग त्यांनी विचारले
मशीन लागेल नाही त्यांना घ्यायला बोलून राहिले मला असं कागद घेऊनच फिरावं लागेल. आता एवढी संबंधित कामे करून एवढं इन्शुरन्स वगैरे कम्प्लीट मग माझं काय म्हणताय तुम्ही एवढं तरी घेऊन राहिले. अहो नाही ते नाही लावून राहिले बा मागे त्यांना म्हणूच नका काही लावलं ते वावरा त्यांचं नाव करून द्या. कोण म्हणून राहिले मला काय काय करून घ्यायची बायोडाटा काय नाही कोणता बायोटाक लग्न झालं ना नुसतं बोल आता वर मागून राहिले का थोडंच घ्या तडजोड करून किती दिवस वाढ द्यायला तयार होतो आम्ही 7 वर्ष हायकोर्ट तुम्हाला हा सगळ्याला कालपर्यंत परवापर्यंत पैसे लगेच बदलून पडतील उद्या लगेच बदलून परत न्यायचे फक्त उद्या तयार नाही होणार पण मग आज तयार झाली आज कसं काय तयार होती आज फक्त 5-6 विषय नाही मागणी पैसे आहे 10-12 नाही नाही या मोबदल्यावर गुन्हे पडले की जाम होऊन नाही ते होणारच आहे. आता एवढं तमाशा म्हटलं ऐका तुम्ही त्या पोरांना तुम्ही ऐका काय तुम्ही लहान माणसं नाही तुम्ही ऐका बरे. ऐका अगोदर आणि ऐका. ऐका मामा सगळे पाय पडतो इतके दिवस इतक्या ऐकलं दिवस- नाही ना ते नाही. हे काल पथक येऊन दिलं ते इतक्या दिवस गेला मागं, माझं ऐका नाही आम्हाला ऐकायचं नाही नाही का पथक करत गुन्हे पडतील पण पथक करत जाण मारतो हो जाऊ दे ऐकायचं नाही, विषय हो दे. कोण मी आहे ना तुम्हाला काय करतो तुम्ही करा ना थोडं तुम्ही हा म्हणा फक्त कोण तुम्ही वावर काढून द्या फक्त का वावर बाकी राहिली म्हणजे काय ते फुकट आलं काय संतू काहीच बोल नका का तुम्ही काय लय गरीब असं काही नाही आहे ना तुम्हाला देईल ना बाकीचे नाही अरे काय करणार गुंठ्यात काय लय फरक पडणार नाही बरं का काय लय फरक नाही पडणार तुम्ही आयुष्यात गोड राहशाल तुम्हाला हे सांगत आयुष्यात गोड राहशाल तुम्ही लावणी पाडू नका आता काय समजायचं ते जाऊन मागते गेलं ते गेलं त्यांना खायचं असेल हॅलो केला का फोन मग मी नाही तिथं हां तुम्ही सगळ्यांशी बोला तुमचं ठेवून द्या फोन बरं एक मिनटं हॅलो काही नाही जाणार एवढं लक्षात धरा वाचणार नाही म्हणा व्यवस्थित या इकडे अहो मी काय आणतो साहेब हां हो हो ठीक माणसं किती ते त्यांचा इड घ्या हो ठीक आहे चालेल चालेल आम्हाला यावं लागेल मॅडम आम्ही मॅडम तुमच्या कामात आम्ही अडथळा आणला नाही हा आम्ही तुमच्या कामात अडथळा आणेल नाही व्हिडिओ मध्ये आले ते हां 3 बाय
मॅडम थांबा मॅडम फोन येईल फोन बोलून द्या. बरोबर थांबला तो त्यांनी समोरून डिझेल घेतलं ना त्यांनी, त्यांची छायाचित्र आली. आता आपण फक्त डोस दिलात, आपण घेतलंय का, आपल्या हातात आहे का, आपण बोलेले ना, बोलायला काय महत्व साहेब आपला आहे ना तिथे आला सुद्धा आपण मी वाचून दाखवतो तुम्ही. मी सध्या येवला तालुक्यामधील ठाणगाव या गावामध्ये आहे व शेतकऱ्यांचा रस्ता खुला करून देण्यासाठी या ठिकाणी अधिकारी वर्ग आले. नमस्ते मॅडम. मॅडम नेमकं तुमचं हे प्रकरण काय होतं, त्या शेतकऱ्याचं नाव काय आहे व सविस्तर थोडी माहिती द्या. शेतकऱ्याचं नाव छायाबाई प्रभाकर शेळके, मनकर्णाबाई सुदाम शेळके यांना वहिवाट रस्ता खुला करून देण्यासाठी आज आम्ही कारवाई करण्यासाठी आलो. मान्य तहसीलदार साहेबांचा आदेश झालेला आहे, त्या आदेशाने आम्ही कारवाई करण्यासाठी आलो. परंतु प्रतिवादी सिंधुबाई पारोबा शेळके व त्यांचे 2 सुना यांनी रॉकेल ओतून रस्ता खुला करण्यासाठी थांबवण्यात आले व प्रतिक्रिया दर्शविण्यात आली. त्यामुळे आज रोजी कुठलाही रस्ता खुला करण्यात आला नाही, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील. नेमकं हे प्रकरण काय होतं, किती वर्षापासून हे रस्त्याचं प्रकरण आहे नेमकं? नाही, रस्त्याचा आदेश झालेला आहे त्यांचा 2021ला, परंतु मधल्या काही काळात त्यांचा कोर्टाचा स्टे होता. कोर्टाचा स्टे उठल्यानंतर माझ्याकडं मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे त्यांनी पत्रव्यवहार केला. त्या व्यवहार आणि मला पत्र काढण्यात आलं. त्या पत्रानुसार मी संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा काढून रस्ता खुला करण्यासाठी आज रोजी इथे हजर झाली. हे कोर्टात पण म्हणजे भांडण चालू वगैरे होते, ते काय प्रकरण होतं? प्रतिवादी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा स्टे नाही आज रोजी. तुम्ही या ठिकाणी आल्या, तहसीलदार साहेबने आले? तहसीलदार साहेबांना मीटिंग होती आज, आणि तसंही वहिवाट रस्त्याचं फक्त ते आदेश करतात. आदेश झाल्याच्या नंतर त्या आदेशाने आम्ही खुला करण्यासाठी येतो. आता मॅडम जे हे नेमकं रस्ता खुला करून न देण्याचं जे थांबलं आहे, याचं मेन कारण काय आहे? रस्ता खुला करून देण्यासाठी प्रतिवादी यांनी अडथळा निर्माण केला, रॉकेल ओतून घेतलं आहे. त्यामुळं ती शासनाच्या दृष्टीने ती गंभीर बाब आहे. त्यामुळे आज रोजी पोलीस प्रशासन पण होतं? पोलीस प्रशासन आहे, तरी पण त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल. आणि झाडांचा काय विषय होता? झाडांची परवानगी घेण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे समोरच्यांनी. ठीक आहे. आता हे पुढची प्रोसिजर काय राहील आता, यांना किती दिवसात यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल? साहेब आदेश करतील त्याप्रमाणे.